तर बदलापूरची ही ताजी घटना असतानाच लातूरमध्ये 4 वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक छेडछाड झाली आहे आणि ही घडामोड सुद्धा उघडकीस आली आहे। या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे। लोकांमध्ये वाढत चाललेली ही विकृती थांबणार कधी असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या संदर्भात अधिक बोलणार आहोत सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, अतिशय दुर्दैवी आणि विकृत असा हा प्रकार आहे, काय नेमकी अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर बदलापूरमध्ये जी घटना झाली आणि त्याचे पडसाद जे आहेत बदलापूरमध्ये घडलेले पडसाद त्याचे पूर्ण राज्यानं पाहिलं आणि त्यानंतर लातूर जिल्ह्यामधल्या चाकूर तालुक्यामध्ये सुद्धा 4 वर्षाच्या जे मुलगी आहे तिच्यावर सुद्धा लैंगिक छेडछाड झाल्याचा जो प्रकार आहे तो आता समोर आलेला आहे। पोलिसांनी जे आहे चाकूरच्या पोलिसांमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्या आरोपीला सुद्धा पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद सुनील या संपूर्ण माहितीसाठी।